मनोज आणि राहुल काय सांगतील हे ऐकण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली होती. तुमचे आणि जाईचे नाते म्हणजे? निलेश गोंधळून बोलतो. हो, आमचे आणि जाईचे खूप जुने नाते आहे. आणि ते दोघं उठून जाईजवळ येतात आणि तिच्या डोळ्यात पाहत, जाई तू आमची परी आहेस. मी राहुल तुझा मोठा भाऊ आणि मी मनोज तुझा लहान भाऊ आणि तू आमची परी. तसे सगळेच गोंधळून पाहतात. विक्रांत तर अजूनच शॉकमध्ये असतो की राहुल आणि मनोज जाईचे मोठे भाऊ आहे म्हणून. इकडे त्यांचे बोलणे ऐकून जाईच्या डोळ्यात पाणी येते. कारण लहानपणापासून ती तिच्या फॅमिलीपासून दुरावली होती. विक्रांत जाईजवळ येऊन तिला आधार देत असतो. तो राहुल आणि मनोजकडे पाहत, खरंच माझी जाई तुमची बहीण आहे का? हो विक्रांत, जाई आमची बहीण आहे. आणि राहुल सगळं त्यांना सांगायला सुरुवात करतो. जाई लहान असतानाच हरवली होती. आम्ही तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती आम्हाला सापडली नाही. पण जेव्हा तुझे आणि जाईचे लग्न झाले, तेव्हा आम्ही जाईला टीव्हीवर पाहिले. ती आता मोठी झाल्यामुळे कळत नव्हते हीच जाई आहे का म्हणून. पण ज्या दिवशी मी तुझ्या ऑफिसला पहिल्यांदा आलो आणि जाईला शेक हँड केला, तेव्हा मला तिच्या उजव्या हातावरची खूण दिसली आणि माझी खात्री पटली हीच आपली परी आहे म्हणून. जाईच्या उजव्या हातावर जन्मताच एक खूण होती हे घरातील सगळ्यांना माहिती होते. आणि म्हणूनच मी विक्रांतसोबत डील करायचे ठरवले. म्हणजे बिझनेसमुळे जवळ आलात की नंतर मी परीबद्दल सांगायचा विचार केला होता. पण रचनामुळे आम्हाला पण आत्ताच सांगावे लागले. उशिरा का होईना आम्हाला आमची बहीण मिळाली. जाई तुमच्या सगळ्यांसोबत किती आनंदी आहे हे पाहिले आहे आम्ही. विक्रांत आणि तिचे प्रेम तर पाहिलेच आहे आम्ही. जाई रडतच त्या दोघांना मिठी मारते. कारण आजचा दिवस तिच्यासाठी खूप आनंदाचा होता. रचना त्या दोघांच्या आयुष्यातून निघून गेली होती आणि जाईला तिचे भाऊ, तिची फॅमिली मिळाली होती. विक्रांत पण त्या तिघांसाठी खूप हॅपी होता. कारण जाईबद्दल सगळं काही माहिती होते तिच्या सासरच्या लोकांना. राहुल आणि मनोज जाईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात आणि ती पण त्या दोघांकडे प्रेमाने पाहत असते. राहुल विक्रांतकडे पाहत, ती आमची फॅमिली बँगलोरला आहे. आई पप्पा, आजी आजोबा, काका काकू. तर तुम्ही सगळे आमच्यासोबत येणार का बँगलोरला? हो, का नाही, विक्रांतच्या आई हसत बोलतात. जाईला तर खूप आनंद होतो की ती किती वर्षानंतर तिच्या फॅमिलीला भेटेल म्हणून. बरं, आज संध्याकाळीच निघूया. मी सगळं काही बघतो, मनोज बोलतो. हो हो, चला मग लागा तयारीला. तसे सगळे हसतात. जाई आणि विक्रांत, निलेश, सारिका, वैष्णवी आणि मोहित यांच्यासमोर येऊन उभे राहतात आणि त्यांना मिठी मारून थँक्यू म्हणतात. आज तुमच्यामुळे ती रचना लवकरात लवकर आमच्या आयुष्यातून निघून गेली. थँक्यू, थँक्यू सो मच. यात थँक्यू काय, माझ्या या मित्रांसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. आणि हो, हे सगळं ज्या व्यक्तीमुळे शक्य झाले आहे त्याला थँक्यू म्हणा. तसा विक्रांत गोंधळून निलेशकडे पाहतो. जाई मात्र पळतच मनोजजवळ जाते आणि त्याला मिठी मारून थँक्यू म्हणते. कारण मनोजने खूप मोठी मदत केली होती. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. परी, हे सगळं मी तुझ्या आणि विक्रांतसाठी केले आहे. मी तुम्हा दोघांना वेगळे नाही पाहू शकत. मनोज असे बोलताच विक्रांत त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारतो. मनोजबद्दल आधीच विक्रांतने खूप गैरसमज करून घेतले होते, पण आता त्याचे गैरसमज पूर्णपणे क्लिअर झाले होते. घरातील सगळेच खूप हॅपी होते. बरं, तुम्ही तुमच्या बॅग पॅक करायला घ्या, आम्ही बँगलोरला जायचे सगळे बघतो. राहुल आणि मनोज सगळ्यांचा निरोप घेऊन निघून जातात. सुनबाईचे माहेर पाहायला मिळेल म्हणून घरातील सगळेच उत्साहाने बॅग पॅक करत होते. जाई आणि विक्रांतनी निलेश आणि मोहितला पण बँगलोरला चला म्हणून सांगितलेले. तसे ते पण तयार झाले. इकडे विक्रांत रूममध्ये आला तर जाई बॅग पॅक करत होती. पण हातात काही कपडे घेऊन ती काहीतरी विचार करत उभी होती. तोच मागून तिला विक्रांतने मिठी मारली आणि तिच्या मानेवर ओठ टेकवत, बायको कसला एवढा विचार करतेय? ती त्याच्याकडे वळून त्याच्या चेस्टवर डोकं टेकवते. अहो, मी आज खूप हॅपी आहे. मला तर आठवत पण नाही की माझे आई पप्पा कसे दिसतात. मला बघायची आहे माझी फॅमिली, ती इमोशनली होत बोलत असते. तो तिचा चेहरा उंजळीत घेत, बायको आता अजिबात रडायचे नाही. अहो, रडत नाहीये, ते तर आनंदाश्रू आहेत. माहिती आहे मला. आणि तो तिला मिठीत घेतो.
बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. बरं चल, मी पण माझी बॅग पॅक करतो. माझ्या बायकोच्या माहेरच्या लोकांना जे भेटायचे आहे आणि ते दोघं मिळून त्यांचं सामान पॅक करत असतात. कधी दिवस जाईल आणि ते बँगलोरला जायला निघतील असे जायला झाले होते. आणि शेवटी ते सगळे रात्रीचं डिनर करून बँगलोरला जायला निघाले. मनोज आणि राहुलने सगळं काही अरेंज केले होते. काही तासाचा प्रवास करून ते बँगलोरला पोहोचले. पण रात्र असल्यामुळे ते सगळे जाईच्या घरी न जाता राहुल आणि मनोजने त्यांची राहायची व्यवस्था खूप मोठ्या अशा हॉटेलमध्ये केली होती. रात्री पोहोचल्यामुळे ते सगळे हॉटेललाच आराम करतात. जशी सकाळ होते तसे ते फ्रेश होऊन मनोज आणि राहुलची वाट पाहत असतात की हॉटेलच्या समोर 10 ते 12 ऑडी येऊन थांबतात. एक एक करून त्यात ते सगळे बसतात. अर्ध्या तासाने त्यांच्या गाड्या भल्या मोठ्या गेटच्या आत येतात. बंगलोचे गेट एवढे मोठे होते की सगळे पाहतच राहतात आणि ते खाली उतरतात आणि समोर पाहतात तर तो बंगला नसून खूप मोठा पॅलेस असतो. तो समोरून 60 ते 70 वयाचे व्यक्ती येताना दिसतात आणि ते जाई विक्रांतच्या समोर येऊन उभे राहतात. त्यांच्या परीकडे खूप प्रेमाने पाहत असतात. जाईचे पण डोळे पाणावतात आणि ती तिच्या आईबापांना मिठी मारून रडायला लागते. ते दोघं पण प्रेमाने तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत असतात. शेवटी किती वर्षांनी ते त्यांच्या लाडाच्या परीला भेटत होते. जाई स्वतःला सावरत तिच्या फॅमिलीची ओळख करून देते. विक्रांतला पण जाईचे आई पप्पा मिठी मारतात, कारण विक्रांत आणि त्याच्या फॅमिलीने जाईची खूप काळजी घेतली होती आणि अजून पण ते घेत होते. राहुल त्यांच्याकडे पाहत, इथेच उभे राहणार का? चला आत जाऊया. तसे सगळे आत येतात. आत येताच सगळे पाहतच राहतात. खूप सुंदर असा पॅलेस होता आणि त्यात खूप महागड्या अशा वस्तू. ते सगळे येऊन भल्या मोठ्या सोफ्यावर बसतात. जाईच्या माहेरचे, जाईच्या सासरच्या लोकांचा खूप आदर करतात. जाईचे आई पप्पा विक्रांतच्या आई पप्पांचे आभार मानतात, कारण आज त्यांची परी जी भेटली होती त्यांना. बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू असतात. जाई तर एवढी आनंदी होती की तिला बोलताच येत नव्हते. सगळ्यांसाठी पंचपक्वान्नांचे जेवण होते. सगळे हसत खेळत जेवण करतात. बाकी इकडे राहुल, मनोज, निलेश, मोहित, सारिका, वैष्णवी, जाई, विक्रांत, दक्ष आणि सागरची मस्ती चालू होती. राहुल त्यांच्या बायकोची ओळख सगळ्यांसोबत करून देतो. इकडे मनोज आणि दक्षा यांची नजरानजर झाली की ते गालातल्या गालात हसत होते. इकडे जाईची फॅमिली आणि विक्रांतची फॅमिली पण गप्पा मारत होत्या. विक्रांतच्या फॅमिलीपेक्षा जाईची फॅमिली खूप श्रीमंत होती, पण त्यांच्याकडे बघून वाटत नव्हते त्यांना कसला गर्व आहे म्हणून. राहुलची बायको सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते. ते सगळे मिळून आईस्क्रीम खात असतात. त्यांच्या परीच्या येण्याने ते सगळे खूप आनंदी असतात. घरातील सगळे परीचा खूप लाड करत होते. परी पण खूप हॅपी होती. 1 आठवडा सगळे तिकडेच थांबतात. त्यानंतर जाई एकटीच तिच्या आईपप्पांकडे थांबते, कारण विक्रांतला पण ऑफिसचे खूप काम होते. या 1 आठवड्यात दोघं फॅमिलीनी खूप एन्जॉय केले होते. विक्रांतची इच्छा नव्हती जाईला सोडून जायची, पण ती तिच्या फॅमिलीला खूप वर्षानंतर भेटली होती, म्हणून तो पण तिला तिकडे राहू देतो. जाई तिच्या फॅमिलीसोबत खूप एन्जॉय करत होती. इकडे विक्रांत ऑफिसच्या कामात बिझी होता, पण जाईला न चुकता तो फोन करायचा. असाच 1 आठवडा निघून जातो आणि विक्रांत जाईला घ्यायला बँगलोरला जातो. सगळ्यांना भेटून ते दोघं पुण्याला जायला निघतात. जाई घरी येणार म्हणून इकडे विक्रांतच्या आई खूप हॅपी असतात आणि ते दोघं घरी पोहोचतात. असाच त्यांना पुण्याला येऊन 1 महिना होऊन जातो. या 1 महिन्यात जाईचे आई पप्पा पण तिला भेटायला पुण्याला येऊन गेले. या 1 महिन्यात जाई विक्रांत खूप जवळ आले होते. मनोज आणि दक्षा पण एकमेकांवर प्रेम करू लागले होते आणि त्यांनी एकमेकांबद्दल घरी सांगितले आणि घरच्यांनी पण त्या दोघांना होकार दिला. असेच एक दिवशी सकाळी जाई ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती आणि अचानक तिला गरगरल्यासारखे झाले आणि ती चक्कर येऊन खाली पडणार की विक्रांतने तिला पकडले. तिला उचलून बेडवर घेऊन आला आणि आई आजींना आवाज देऊ लागला. त्यांच्या आवाजाने घरातील सगळे त्यांच्या रूममध्ये पळत आले. सागरने डॉक्टरला फोन करून बोलावून घेतले. काही वेळातच डॉक्टर पण आले आणि ते जाईला चेक करू लागले
आता जाई पण शुद्धीत आली होती. ते तिच्या हातात प्रेग्नन्सी किट देतात आणि चेक करायला सांगतात. जाई पण बाथरूममध्ये जाऊन चेक करते आणि बाहेर येऊन डॉक्टरांना दाखवते. डॉक्टर तिच्याकडे पाहत स्माईल करतात आणि बाहेर निघून जातात. बाहेर सगळे काळजीत होते जाईला काय झाले म्हणून. तोच डॉक्टर बाहेर येतात आणि विक्रांतला अभिनंदन करतात. विक्रांत गोंधळून डॉक्टरांकडे पाहत असतो. तुमच्या इथे छोटा पाहुणा येणार आहे, तुम्ही पॅरेंट्स होणार आहात, डॉक्टर सांगतात. ते ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. विक्रांत तर अजून पण शॉकमध्येच असतो. तोच डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत काळजी घ्या जायची आणि ते निघून जातात. इकडे बाकी घरातील सगळे पळतच जाईजवळ जातात. जाई बेडवर बसून तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत असते. तोच बाकी घरातील तिच्या आजूबाजूला बसतात. आई तिच्या कपाळावर किस करत थँक्यू बेटा म्हणतात. आजी पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात. कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घरात छोटे बाळ येणार होते. त्यामुळे घरातील सगळे खूप हॅपी होते. तिला रूममध्ये घरातील सगळेच तर दिसत होते, पण ती ज्याची वाट पाहत होती तो मात्र अजून पण रूममध्ये आला नव्हता. एक एक करून जाईला भेटून बाहेर येतात, तर विक्रांत अजून पण खालीच हॉलमध्ये उभा असतो. आई त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात. तसा तो भानावर येतो. आई त्याच्या गालावरून हात फिरवत, बाळा खूप काय काय बोलले ना मी तुला, चुकलेस माझे, आई स्वतःला दोष देत बोलत होत्या. तो पटकन आईला मिठी मारतो. आई सोड ना ते सगळं, आज तर किती आनंदाची बातमी मिळाली बघ. तुझा हा विक्रांत पप्पा होणार आहे. आई मी खूप हॅपी आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे आई. कारण तू माझे आणि जाईचे लग्न लावून दिले आणि माझे आयुष्यच बदलून गेले बघ. थँक्यू आई. आज तुझ्यामुळे एवढी आनंदाची बातमी मिळाली बघ. मी खूप हॅपी आहे आई. बरं बरं. आई त्याच्या मिठीतून बाजूला होत, जा जाऊन जायला भेट. रूममध्ये सगळेच होते, तू दिसत नव्हता तिला. जा वाट बघते तुझी. तसा विक्रांत पळतच रूममध्ये जातो. तर आताही जाई तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत होती. विक्रांत तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिच्या हातावर हात ठेवतो. तशी जाई त्याच्याकडे पाहते आणि आनंदाने त्याला मिठी मारते. त्याच्या मिठीत अहो आपले बाळ एवढंच ती बोलते. विक्रांत पण तिच्या पाठीवरून हात फिरवत हो जाई आपले बाळ. दोघं एवढे हॅपी असतात की आता काय बोलावे त्यांना कळत नाही. तोच आई रूममध्ये येतात तसे ते दोघं बाजूला होतात. आई त्या दोघांची नजर काढतात आणि निघून जातात. विक्रांत राहुलला व्हिडिओ कॉल करतो आणि आनंदाची बातमी देतो. परी आई होणार आहे हे ऐकून तिचे घरचे पण खूप हॅपी होतात आणि तिला भेटायला पुण्याला यायला पण निघतात. जाईचे आई पप्पा पण आल्यामुळे ती खूप हॅपी होती. जवळजवळ 2 आठवडे ते तिथे राहतात आणि तिला काय हवं नको ते पाहत असतात. राहुल आणि त्याची बायको पण जाईला भेटायला येऊन जातात. मनोजच्या काय तिथल्या फेऱ्या असायच्याच. एका कामात 2 जी कामं व्हायची त्याची. आज जाई आणि विक्रांतमुळे घरातील सगळे खूप हॅपी असतात. असेच दिवस जात असतात. घरातील सगळे जाईची खूप काळजी घेत असतात. एके दिवशी रात्री अचानक श्रावणीला भूक लागते आणि ती विक्रांतला उठवत अहो मला खूप भूक लागली आहे आणि मला उपमा खायची इच्छा झाली आहे. विक्रांत तर रात्री डोक्याला हात मारून घेत बायको तुला ना कधी काय खायची इच्छा होईल ना सांगता येत नाही. तो खाली जातो आणि त्याच्या हाताने तिच्यासाठी उपमा बनवून घेऊन येतो. तो तिच्यासमोर प्लेट ठेवत चल खाऊन घे. अहो तुम्ही भरवा ना तुमच्या हाताने. जाई मला झोप येते ग राणी, अहो प्लीज. तसा विक्रांत प्लेट घेतो आणि एक एक घास तिला भरवत असतो आणि जाई पण आनंदाने खात असते. आता जाईचं रोज रात्रीचं झाले होते. ती विक्रांतला उठवून काही ना काही मागायची आणि विक्रांत पण तिला करून द्यायचा. असे दिवस जात होते. आता जाईला 6वा महिना लागला होता आणि त्यांना उद्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जायचे होते. विक्रांत तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि बाळ पण हालचाल करत असतं. अहो बघा बाळ हलतंय आणि विक्रांतच्या हाताला पण जाणवतं की बाळ हलतंय. त्याला खूप आनंद होतो. विक्रांत हळूच तिच्या पोटावर ओठ टेकवतो. थँक्यू जाई. तुझ्यामुळे आज मला हे क्षण अनुभवण्याचा आनंद मिळत आहे. असेच गप्पा मारत ते झोपून जातात. दुसऱ्या दिवशी विक्रांत तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो.
डॉक्टर तिला चेक करतात. सगळं नॉर्मल होते. त्यामुळे दोघं पण खूप हॅपी असतात. आनंदाने घरी येतात. आई त्या दोघांकडे पाहत, आता आपल्याला जाईच्या डोहाळे जेवणाची तयारी करावी लागेल. तोच दक्ष आणि सागर म्हणतात, आई, आम्ही तर खूप छान छान आयडिया शोधून ठेवल्या आहेत. आपण वहिनीचे डोहाळे जेवण तसेच करूया. बघूया पुढील भागात दोघे घरचे मिळून जाईचे डोहाळे जेवण कसे करतात ते. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.